गेल्या वर्षी 41 लाख गाठी कापसाची आयात झाली होती. ती आयात यंदा 50 लाख गाठींपर्यंत पोहोचेल असं असोसिएशनचं म्हणणं होतं. परंतु आता असोसिएशननं आपल्या अंदाजामध्ये 3 लाख गाठींची कपात केली आहे. म्हणजे 47 लाख गाठींवर कापसाची आयात होईल असं असोसिएशनचं म्हणणं आहे. म्हणजेच अंदाजापेक्षा कापूस आयात कमीच होणार आहे. परंतु कापसाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6 लाख गाठींनी अधिक राहील असं या असोसिएशनच्या अंदाजातून स्पष्ट होतं आहे. मग नेमकं असोसिएशनचं काय म्हणणं आहे, कशामुळे कापूस आयात कमी होणार आहे, तर त्यामागे त्यांनी प्रामुख्यानं 4 कारणं सांगितली आहे. त्यातलं पहिलं कारण म्हणजे एकतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव हे स्थिरावलेले आहेत. आता कापसाच्या बाजारामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 3-4 आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती आणि त्या पातळीवरती बाजारभाव सध्या स्थिर असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. म्हणजे कापूस बाजारभाव कमी झालेला नाही. दुसरीकडं आपल्या रुपयाचं डॉलरच्या तुलनेमध्ये अवमूल्यन होतं. म्हणजे रुपयाची जी व्हॅल्यू आहे, मूल्य आहे, ते मूल्य कमी होताना दिसून येतं आहे. त्यामुळं जो काय आयात कापूस आहे तो देशामध्ये महाग पडतो आहे, हे एक महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता युद्धामुळं जागतिक पातळीवरती कोणत्याही शेतीमालाची आयात निर्यात करणं हे भाडे वाढल्यामुळं महाग होतं आहे. कापसाला देखील याचा फटका बसतो आहे. म्हणजेच कापूस आयात करणं हे भाडेवाढीमुळं आता महाग होणार आहे असं या असोसिएशनचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असोसिएशनने असं म्हटलं आहे की देशातला कापूस बाजार आता स्थिरावला आहे. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की काहीशी तेजी आली होती, काही दिवसांपुरती तेजी आली होती. परंतु जसं आपली CCIनं कापूस विक्री सुरू केली, त्यानंतर कापूस आयात चालू झाली, त्यामुळं आपल्या कापसाचे बाजारभाव पुन्हा कमी झाले होते आणि मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये कापसाचा बाजारभाव आपल्याला 8,000 रुपयांपेक्षा कमी दिसून येतो. 7,200 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव आपल्याला खेळताना दिसतोय आणि असोसिएशनचं म्हणणं आहे की या 4 कारणांमुळे यंदा कापसाची आयात कमी होणार आहे.